मंडळी, बिग बॉस मराठीचा विनर आणि झपूक झुपूक फेम सूरज चव्हाणनं सध्या अनेकांच्या भुवया उंचावणारा एक व्हिडिओ समोर आणलाय। त्यात तो मुलगी बघायला आल्याचं दिसतंय। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सूरज चव्हाणचं लग्न बिग्न ठरलंय की काय असं वाटून आश्चर्याच्या धक्क्यानं गपगार झालेली पोरं सोशल मीडियावर गळे काढू काढू रडू लागल्यात। लगा बुक्की टिंगुळ म्हणत जर भाऊ जीवनात लग्नासारखा महत्त्वाचा टप्पा गाठत असेल तर आपण कोणाचं काय घोडं मारलंय म्हणत ते स्वतःचं फ्रस्ट्रेशन बाहेर काढायला लागलेत। पण बिग बॉसचा विनर झाल्यापासून सूरज चव्हाणचं नशीब सोनेरी रथावर स्वार आहे। घर झालं, गाडी झाली, पिक्चर झाला, गाण्यावर झापूक झुपूक नाचून झालं म्हटल्यावर आता लग्नाचं पण सूरजनं मनावर घेतलंच असणार अशा अनेकांची समजूत झाली। काळ्या सुट्टापुट्टात गाडीतून उतरलेला सूरज, गालावर लावलेल्या पावडरच्या आत दडलेली लाली, मुलीच्या घरात ब्रँड एंट्री, सगळं कसं जुळून आलं होतं। पण मग काय खरंच सूरजचं लग्न ठरलंय का? लवकरच बारामतीकरांना सूरजच्या लग्नात झापूक झुपूक गाण्यावर डान्स करायला मिळणार का? डान्स करता करता कुणाला कोपरखळी बसली तर पोरं एकमेकांना बुक्कीत टिंगुळ आणणार का? थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, मराठमोळा रील स्टार सूरज चव्हाण याचं नाव आज घराघरात पोहोचलंय। त्याच्या साधेपणामुळे आणि खरं बोलण्याच्या स्वभावामुळे सगळ्यांच्या मनात त्यानं खास जागा मिळवली आहे। बिग बॉस मराठी 5 हा शो त्यानं जिंकला आणि त्यानंतर तर गावात ढोल ताशे वाजले, मिरवणुका निघाल्या, सगळीकडे सूरजच सूरज झाला। त्याचा वाढदिवस असो किंवा एखादं सार्वजनिक ठिकाण, लोक त्याला बघायला भेटायला गर्दी करतात। सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ लाखो लोक बघतात आणि त्याच्यावर भरभरून प्रेम देखील करतात। आता त्याचे चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत। सूरज कोणाशी लग्न करणार हा सगळ्यांचा आवडता प्रश्न झालाय, कारण बिग बॉसच्या घरात असताना देखील त्यानं म्हटलं होतं की त्याला लग्न करायचंय, पण त्यासाठी योग्य मुलगी हवी। सूरज चव्हाणनं गेल्या वर्षी माझा कट्टा या मुलाखतीत हजेरी लावली। तिथं त्याला विचारण्यात आलं होतं की लग्नासाठी तुला कशी मुलगी हवी आहे, तुला कुणी बच्चा भेटला का, असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर बोलताना सूरजनं त्याच्या लग्नाबद्दलही सांगितलंय। त्याला कशी मुलगी हवी आहे हे सांगताना सूरज म्हणाला, अजून बच्चा बिच्चा काय भेटला नाही, पण मला मेसेज लय येतात, पण मी सांगितलंय की आधी साधी सिंपल साडी घालणारी मुलगी मी करणार, कारण कसं आहे आमच्या आत्या आणि बहिणी बिग बॉसच्या घरात कशा आलेल्या तसं आवडतं माझ्या घरच्यांना। मी साधीच मुलगी बघणार आणि शुभमंगल सावधान करणार। तेव्हापासून सूरजच्या बच्च्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती आणि आता भर पडली त्याच्या सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची। आता अनेक लोक विचार करतात की खरंच सूरज चव्हाणचा साखरपुडा झालाय की काय, पण खरं सांगायचं तर काही साखरपुडा वगैरे झालेला नाहीये। तो व्हिडिओ म्हणजे फक्त एक भन्नाट स्वप्न होतं। म्हणजे व्हिडिओ तरी तसं दिसतंय। त्याचं झालं असं की सूरज झोपेत असतो, झोपेत त्याला त्याच्या लग्नाचं स्वप्न पडतं। त्या व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसतंय की सूरज एकदम टापटीप सूटबूट घालून एकदम स्टायलिश आणि स्मार्ट लुकमध्ये एका महागड्या आणि लक्झरी गाडीतून बाहेर पडतोय। गाडी थांबताच कॅमेरा झूम होतो आणि समोर दिसतं की सूरज एका मुलीच्या घरी जातोय, जिथं त्याचं अगदी मोठ्या थाटामाटात प्रेमानं आणि आदरानं स्वागत केलं जातं। पुढच्या क्षणी एक सुंदर आणि सोज्वळ दिसणारी मुलगी हातात पाण्याचे ग्लास घेऊन येते। गोड लाजत ती सूरजकडे पाहत असते। त्यांची नजरानजर झाल्यावर सूरज थोडासा गोंधळल्यासारखा, लाजल्यासारखा, बुजल्यासारखा वागतो, अगदी गाल लाल बुंद होईपर्यंत। असं वाटतं आता जमलंच, यंदा सूरज भाऊ सत्यनारायणची कथा ऐकत्यात ती क्षणिक नजरानजर अगदी चित्रपटासारखी वाटते। यानंतर सूरजची बहीण त्या मुलीला ओळखताना दिसते आणि मग तर कन्फर्मच वाटतं, अरे खरंच जमलं वाटतं, यंदा कर्तव्य। कारण व्हिडिओतली पोरगी पण सूरज भाऊकडे पाहून लग्न जमत असल्याच्या मोमेंट्स जगून घेताना दिसते। पण अचानक पुढं 180 डिग्री टर्न अँड ट्विस्ट येतो। सूरज भाऊला झोपेत त्याच्या लग्नाचं सपान पडल्याचं रिव्हील होतं आणि तिथंच सगळ्यांचा मूड हाफ होतो। पण व्हिडिओतून दिलेल्या लग्नाच्या हिंटमुळे सध्या पुन्हा एकदा मार्केटमध्ये सूरज भाऊंची चर्चा वाढली आहे। पण ते सगळं स्वप्न खरं वाटायचं कारण म्हणजे तो एकदम सुटाबुटात मुलीच्या घरी जातो, अंगठ्या वगैरे घालतो, लाचतो, त्याला बहीण ओवाळते, सगळं अगदी सिनेमॅटिक पद्धतीने, पण स्वप्नातच। साखरपुडा झाल्यानंतर अचानक सूरजची खरी बहीण त्याला उठवते आणि म्हणते, उठ लवकर, आता किती वेळ झोपतोयस, त्या घराचं काम बघ, काय त्या उशीचा मुका घेत बसलायस। त्यावर सूरज एकदम रडवेला चेहरा करत म्हणतो, झोपू दे की, कसलं भारी स्वप्न पडलेलं, आणि बस स्वप्नभंग। पण हो, सूरज भाऊंचा स्वप्नातला साखरपुडा मात्र बघणाऱ्यांच्या मनाला 4 क्षण आनंद देऊन गेला। लोकांनी लगेच कमेंटमधून भावनांना वाट मोकळी करून दिली। काहींनी ट्विस्टच्या आधीच व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स भावा म्हणत आनंद व्यक्त केला, तर ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ते म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स करणारच होतो, तेवढ्यात धोका झाला, गुलीगत धोका। दुसऱ्यानं लिहिलं, सूरज भाऊचा व्हिडिओ पाहून खरंच खूप भारी वाटलं, डोळ्यात पाणी आलं, खूप खुश झालो, पण नंतर समजल्यावर असो। तर एक जण म्हटला,
अभिनंदन टाईप करायला घेतलेलं रे, पण शेवटी गुलीगत धोका दिलास. हे सगळं वाचून असं वाटतंय की साखरपुडा नाही झालाय, पण नेटकऱ्यांच्या भावना मात्र लग्नातल्या हळदीसारख्या ओतप्रोत वाहून गेल्यात. म्हणजे फुटक्या नशिबाला गुलीगत धोका देणाऱ्या सूरजला मागे एकदा प्रेमात सुद्धा गुलीगत धोका मिळाला होता. त्या विषयाची खंत त्यानं बिग बॉसमध्ये बोलून दाखवली होती. एकदा बिग बॉसच्या घरात सूरज आणि निकी गप्पा मारत बसले होते, तेव्हा सूरजनं आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यानं निकीला सांगितलं की मलाही प्रेमात धोका मिळालाय. तेव्हा निकीनं आश्चर्यानं विचारलं. तेव्हा तो म्हणाला होता की फक्त एकदाच भेटलो होतो तिला. निकीने विचारलं, तू तिच्यावर खरंच प्रेम केलं होतंस का? तुला बुक्कीत टेंगू तर नाही ना दिला? त्यावर सूरजनं उत्तर दिलं, हो, माझ्याबरोबर ती चांगली राहायची, चांगली बोलायची, चालायची, पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला. तो गोरा होता आणि लगेच ती मला सोडून गेली. सूरजनं मनातनं खूप राग व्यक्त केला. गुलीगत धोका दिलाच मला. तेव्हाच मी ठरवलं की स्वतःचं काहीतरी मोठं करायचं. मग असला मोठा स्टार झालो, लोकांच्या मनावर राज्य केलं. गुलीगत झापूक झुपूक आता आपली गाणी सगळीकडे वाजतात. ब्लँड इज ब्रँड. मग निकीनं विचारलं, तिच्याशी नंतर कधी बोललास का? सूरजनं शांतपणे सांगितलं, नाही, आता नाही. मला तिचं नाव सुद्धा सांगायचं नाही. चांगलंच चाललंय तिचं बिचारीचं. उलट मला तर भारी वाटतंय, खुश आहे ती आणि माझ्या मी आयुष्यात. त्या गप्पांवेळी सूरजच्या मनातील वेदना आणि मोठेपण स्पष्टपणे जाणून येत होतं. प्रेमात हार झाली म्हणून स्वतःला हरवून न देता सूरजनं स्वतःला शोधलं आणि घडवलं. आयुष्याच्या सिनेमाची सुरुवात कशी असो, शेवट मात्र गोडच आणि सूरजच्या भाषेत सांगायचं तर ब्लँडच असला पाहिजे. बाकी सध्या तरी घराचं काम सुरू असल्यानं सूरज भाऊंची लग्न करण्याची कुठलीच चिन्ह दिसत नाही आहेत, पण चाहत्यांना मात्र त्याच्या लग्नाची भयंकर उत्सुकता आहे. बाकी तुम्हाला सूरज भाऊंच्या या न जुळलेल्या सोयरिकीच्या गोष्टीबद्दल काय वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तेवढं आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. निदान हायच मग बुक्कीट टेंगुळ. कसे ब्लँड इज ब्रँड.